नवरात्रामध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा करायलाच पाहिजे. तसं बघता गणेशोत्सव, नवरात्र तर हे मनोरंजन झालेलं आहे. म्हणजे असं झालेलं आहे की नवरात्र आहे म्हणजे दांड्या खेळायचा, टिपऱ्या खेळायच्या. तर टिपऱ्या तुम्ही खेळणार आहात ते मनोरंजन झालं किंवा देवीचा जागर झाला. तुम्ही आनंदामध्ये आहात, पण तुम्ही त्यामध्ये ध्यान काय करतात, मंत्र काय म्हणतात किंवा देवीचं गुणगान काय गातात, नाचताना कुदताना तुम्ही कोणतं जोगवं म्हणतात, कोणते देवीचे पदं म्हणतात. तर हे जे नवरात्रोत्सव आहे, श्री गणेश उत्सव आहे, यामध्ये तुम्ही संकल्प करायला पाहिजे की नवरात्री, रात्री शब्द येतो म्हणजे नवरात्री म्हणजे आपल्याला कमीत कमी मध्यरात्रीपर्यंत देवीची आपल्याला सेवा करायची आहे. ती सेवा देवीची कशी केली जाते की आता मी सांगतो की गोंधळीचं घर असतं, त्यामध्ये नवरात्र बसल्यानंतर आमच्या घरामध्ये गादीवर बसत नाही. पूर्वी सर्वच पायात चप्पल नव्हते घालत, आता वडील घालत नाही किंवा घरातला एक मुख्य माणूस घालत नाही चप्पल. आणि घातलीच तर रबर चप्पल घालतात, चामड्याची चप्पल नाही घालत यामध्ये. आणि शक्यतो गावची वेस ओलांडत नाही. आता नोकरी पाण्यामुळे इकडे तिकडे तर जावं लागतं, त्यांना ते शक्य नाही. परंतु जसं कोकणामध्ये बघा गणेशोत्सवाला सगळे जातात, तर ते गणेशोत्सव म्हणजे तो इव्हेंट साजरा करत नाही, ते आत्मीयतेने गणेशाची सेवा करतात. ती संस्कृती किती सुंदर आहे बघा. सगळे जमणार, कोणतेही गाणे अचकट विचकट काही न म्हणता गणेशाचे पद म्हणणार, त्याची आळवणी करणार. तीच प्रथा, तीच पद्धत आपल्या नवरात्रामध्ये आपण आपल्या जगदंबेची, कुलदेवीची केली पाहिजे. इतर वेळेस मनुष्य इतका धावपळीमध्ये असतो की त्याला ती सेवा करण्याची संधी नसते. प्रत्येकालाच जॉबला जाणं, बिझनेस करणं, पैसे कमवणं हे गरजेचं झालेलं आहे. परंतु मग ती रात्रीची वेळ आहे, त्यामध्ये घरातली जी कुलस्त्री असते ते किंवा घरातले जे काही कुटुंब असतं त्यांनी एकत्र बसून देवीचं जागरण करावं, देवीचे जोगवे म्हणावे, देवीचा जप करावा. नवरात्रामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये नवरनव मंत्राचा जप जास्त केला जातो. नवरनव मंत्र म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, याचा जप जास्त केला जातो. आणि मी महत्त्वाचे दिवस, सर्वच महत्त्वाचे दिवस आहे, परंतु महत्त्वाचे दिवस सांगेन की षष्ठी, सप्तमी, अष्टमी ह्या 3 दिवसामध्ये आपण षष्ठीला गोंधळ घातला पाहिजे. आणि गोंधळ जर घातला नाही तर किमान जगदंबेचं उदो केला पाहिजे. जसं आपण म्हणतो की गोंधळ करताना म्हणतो की आई राजाईचा उदे उदे, आई सदानंदीचा उदे उदे. हा उदोकार करणं म्हणजे जगदंबेला आळवणी करणं, जगदंबेला आपण याचना करणं की अंबे ये, तिचा उदोकार करणं. जिथे उदोकार तिथे जगदंबा. त्यामुळे कसं आहे की षष्ठीच्या दिवशी, आता नवरात्राच्या आरतीत पण येते बघा, षष्ठीच्या दिवशी गोंधळ घातला हो, तर षष्ठीला ती सेवा झालीच पाहिजे. अनादि निर्गुणे. आता तर हे जोगवे पद वगैरे तुम्हाला 2 बटन क्लिक केले की लगेच दिसतं नेटवरती. तुम्ही ती सेवा करू शकता, इतर गोष्टी बघता तर ते पण बघू शकता, म्हणू शकता. ती सेवा आपल्या कुटुंबाला, आपल्या पुढच्या पिढीला सर्वांनाच उपयोगी पडणार आहे. त्यानंतर सप्तमी येते. सप्तमीला बऱ्याच कुटुंबांच्या घरी, आमच्या घरीसुद्धा फुलवरा चढवला जातो. फुलवरा म्हणजे छोटे छोटे ते पुरे असतात, त्यामध्ये हळद टाकून ते पिवळ्या कडाकण्या म्हणतात त्याला, त्या तयार केल्या. कोणी 25 चढवतं, कोणी 51 चढवतं. तर ते 5-5चे जोडगे करून बांधले असतात यामध्ये. त्याला सप्तमीची आरती, महाआरती म्हणतात. ती आरती केली जाते.
थोडक्यात काय की नवरात्री हा जो शब्द आहे त्यामध्ये रात्र आहे. मग तुम्हाला ती संधी आहे आपल्या कुलदेवीची सेवा करण्याची. आणि काय असतं की तुम्ही जे रोजचं दर्शन घेता ना हे तुमचं वाया जात नाही. माझे आजोबा सांगायचे गोंधळ कार्यक्रममध्ये की तुम्ही जे सातत्याने करता ना, सातत्य ज्याच्यात असतं ना, ज्या गोष्टीकरता सातत्याने तुम्ही सेवा केली जाते ती गोष्ट तुम्हाला प्राप्त होतेच होते यामध्ये. पण त्याला सातत्य हवं. 2 दिवस दिवा लावला मग काय काम झालं नाही, काय लावण्यात मजा नाही, तसं नाही. नंतर तिसरं मी सांगितलं की अष्टमी. अष्टमीच्या दिवशी जगदंबा ही होमातून आलेली आणि ज्याच्या घरी होम केला जातो गोकुळ धूप लावला जातो, गाईच्या गोवऱ्या आणि शुद्ध गाईचं तूप याने 99 मंत्राने हवन करायचं. 108 मंत्राने एक माळ हवन करा किंवा तुम्हाला जे योग्य वाटेल तसं करा. ओम एम ह्रीम क्लीम चामुंडा विच्चे स्वाहा. आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा असते ती आपोआप नष्ट होते. म्हणून ते होम हवन आपल्या घरात वर्षातून एकदा होणं गरजेचं आहे. सत्यनारायणाची पूजा वर्षातून एकदा आपल्या वास्तूमध्ये होणं गरजेचं आहे. आपल्या लग्न कार्याच्या वेळेस एखाद्या शुभप्रसंगी मी सांगितलं पहिले याच्यामध्ये की मुंजेच्या प्रसंगी आपल्या घरामध्ये गोंधळ होणं गरजेचं आहे. तर असं नाही आहे की जगदंबेची सेवा करायला आपल्याला खूप पैसा खर्च होणार आहे आणि खूप हे होणार आहे. जो तो घरात बसून आपल्या पद्धतीने करू शकता. आपापली कुलदेवी जी असते आणि सर्वप्रथम सेवा आपली पाहिजे ती कुलदेवीला सर्वप्रथम.